गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही ना सकाळी पहाटे 4-5 वाजता आवरून सगळं इथं आलो होतो देवीला. तर तुम्ही बघू शकता एवढे छान छान त्याने बासुरी वगैरे सगळं ते देवाच्या मंदिराच्या बाहेर असताना तसं सगळं ठेवलं होतं. आणि सकाळी पण एवढं सकाळी म्हणजे पहाटे 6 वाजता पण एवढी गर्दी होती ना तिथे. आणि सकाळी सकाळी बायका मस्तपैकी गजरे बिजरे लावून असं छान असं तयार होऊन आली होती. आणि केरळ आणि साऊथ इंडिया म्हटलं तर गजरे तर आलेच, पण आम्हाला तर काय ते लावणं शक्य झालं नाही. माझ्या असं म्हणजे पॅकिंग करताना हे पण लक्षात आलं नाही की बाबा आपण एखादा ओढणीचा ड्रेस किंवा सूट असं घेऊन जावं, कारण मंदिरात जायचं होतं वगैरे. पण असं मंदिरात जायचं म्हणजे फक्त जे आमचं दुसरं एक टेम्पल आहे ना तिथं जायचं होतं, त्यामुळे मी फक्त एक साडी आणली होती. आणि असं सूट वगैरे काही घेऊनच गेले नव्हते, त्यामुळे मी नॉर्मल जीन्स आणि टॉपच वेअर केला होता. आणि छान असं दर्शन झालं. आणि तिथं ना म्हणजे बॉईजला फक्त लुंगीवरती म्हणजे शर्ट काढायचं होता आणि फक्त जीन्स किंवा लुंगी असं हे करायचं होतं. तर त्यांनी ते तसं वेअर केलं होतं. आणि तिथून छान असं दर्शन झाल्यावरती ना आम्ही इंडियाज लास्ट पॉईंट कन्याकुमारी येथे ना सनराईज बघायला आलो होतो. तुम्ही बघू शकता एवढा सुंदर सनराईज होता ना. छान असं तिथलं फोटोज वगैरे काढून झाले. आणि नंतर ना आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे तिथं जवळच हॉटेल रेस्टॉरंट होते, तर तिथं ना आम्ही नाश्ता करायला आलो होतो. आणि इथे आल्यापासून ना पहिल्यांदा आम्ही केळीच्या पानावर खात आहोत. म्हणजे चटणी म्हणा, लाल चटणी, आणि ती रेड कलरची चटणी होती ना, खरंच एवढी सुंदर होती ना. सगळ्यांनी मसाला डोसाच घेतला होता. तर केरळ म्हणल्यावरती इडली आणि मसाला डोसा, पण डोसे ना तिथले खरंच खूप छान आणि टेस्टी होते. ते छान असा नाश्ता करून झाल्यावरती ना आम्ही निघालो होतो श्री स्वामी विवेकानंदचं मेमोरियल बघायला. तर तुम्ही बघू शकता एवढी भयानक गर्दी होती ना, म्हणजे आमच्या तर एवढं तिथं खूपच हेक्टिक झालं होतं तो दिवस. म्हणजे खूप जास्त गर्दी होती, ऊन होतं. सकाळी 5-6 वाजल्यापासून फिरत होतो आम्ही. आता ना 11 तरी वाजले होते, तरी पण एवढे ऊन लागत होतं ना, पूर्ण टॅन होऊन गेलो आम्ही तर. आणि फायनली आमचा नंबर आला होता. ऑनलाईन तिकीट वगैरे सगळं काढलं होतं नंतर तिथे गेल्यावरती. आणि ह्या बोटमध्ये बसून ना तिथं ते घेऊन जाणार होते. तर चला बघूया पुढे. किती खाली जाते बघा ना. तर आम्ही इथे पोहोचलो होतो आणि त्यांनी ना चप्पल वगैरे सगळं बाहेरच काढून ठेवायला सांगितलं होतं, त्यामुळे खूप जास्त चटके बसत होते. पण थोडीफार मधून व्हाईट कलरची फरशी होती ना, त्यामुळे त्याच्यावर पाय ठेवल्यावर जरा असं गार वाटत होतं. आणि इथं ना अजून काम सुरू होतं. ते मेमोरियल ते बनवून झालं होतं, पण साईडचं जे ब्रिज वगैरे काहीतरी बनवत होते ते वरती, तर त्याचं काम ना अजून सुरू होतं. आणि खालून अशी काच वगैरे त्यांनी टाकली होती. ते म्हणजे चालताना छान वाटत होतं, पण खाली बघितलं ना खरंच असं चक्कर आल्यासारखं व्हायचं. असं वाटत होतं ती जर काच फुटली तर आपण गेलोच. पण तुम्ही इथं समोर बघू शकता एवढं छान असं त्याने ते स्टॅच्यू बनवलं होतं ना, खरंच खूप सुंदर वाटत होता. हत्ती वगैरे खूपच छान दिसत होतं सगळं. आणि साईडला एवढं थंडगार पाणी, म्हणजे हवा तर येतच होती, पण ऊन पण लागत होतं. पण समुद्राच्या मधोमध असल्यामुळे ना खूप भारी वाटत होतं ते. शरयू दुसरीकडे कुठे चाललीस? किती मोठा समुद्र. लाईनला थांबले ती मयूर इथे पाटील. त्याने ना वरती असं मंदिरासारखं केलं होतं आणि तिथं स्वामी विवेकानंदचा स्टॅच्यू पण होता. तर आमचं सगळं बघून झालं होतं आणि खूप जास्त ऊन लागत होतं. तर आम्ही ना आता दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. माझी व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.